पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहाजी हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहेत. त्यांना 3 वेळा या देशाच्या जनतेने निवडून दिलेलं आहे. ना राजीनामा देण्याची वेळ आली, पण आता राहुल गांधीला लवकरच देश सोडण्याची वेळ निश्चित पद्धतीने येऊन तुम्हाला सांग. एक देशभक्त नागरिक म्हणून आमच्यासाठी तिरंगा यात्रा काढणं हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सिंधुदुर्गाच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये, गावांमध्ये, तालुक्यामध्ये अशा पद्धतीची यात्रा निघालेली आहे. या यात्रेचं पूर्ण नियोजन आमचे संदीप गावडेजींनी केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही इथे कुठल्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही, पण एक भारतीय म्हणून सगळे एकत्र येऊन आपला तिरंगा, आमचा जो झेंडा आहे, आमची जी ओळख आहे, त्याबद्दल अभिमान दाखवण्यासाठी आम्ही ते आलेलो आहे. जोपर्यंत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना शांत झोप लागू देणार नाहीत. आम्ही त्यांना सळो की फळो करून सोडू, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं. असं आहे की असे बघता बघता 12 वर्ष झाली, ना राजीनामा देण्याची वेळ आली, पण आता राहुल गांधीला लवकरच देश सोडण्याची वेळ निश्चित पद्धतीने येऊन तुम्हाला सांग. पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहाजी हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहेत. त्यांना 3 वेळा या देशाच्या जनतेने निवडून दिलेलं आहे. म्हणून राहुल गांधींनी कितीही वल्गना केला, कितीही अशा पद्धतीच्या मोठे मोठे स्वप्न पाहिलं, तर आमच्या इथून काय राजीनामा होणार नाही, पण पाकिस्तान जाण्याची तिकीट नक्की निघेल. नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची दिल्लीवर ते असं म्हणतात की गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. असं आहे की त्या गळाभेटीमुळे आपल्या देशाची बाहेरच्या देशांमध्ये किती अभिमान वाढलेला आहे, किती ताकद वाढलेली आहे, कसे संबंध सुधारलेले आहेत, हे कुठल्याच काँग्रेसवाल्यांना कधी कळणार नाही. कारण का काँग्रेसनी फक्त पाकिस्तानशीच गाळाभेट करण्याचं आत्तापर्यंत काम केलेलं आहे. इस्लामाबादशीच गाळाभेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणामुळेच आज जो काय आपला भारत देश महासत्तेच्या दिशेने चाललाय ते ह्या गळाभेटाचाच परिणाम आहे. म्हणून राहुल गांधी सारख्या कमी बुद्धीच्या व्यक्तीला ते कळणार नाही. शरद पवार यांनी आज ट्विट केलंय की चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांची वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेण्यात यावा असं ते म्हणतात. असं आहे की त्याबद्दल कालच आमचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजींनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की असा कुठलाच उद्योग आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर जात नाही आहे. त्यांचे कुठलेही प्रश्न सोडवायचे असतील तर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत. उलट्या गुंतवणुकीमध्ये आमचा महाराष्ट्र आज 1 क्रमांकामध्ये आहे, FDI मध्ये 1 क्रमांकामध्ये आहे. उद्योग खातं, बंदर खातं, प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होत आहे. म्हणून अशी कुठल्याच बातमीवर, अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. मी भोळा राहिलो असतो तर मला भाजपवाल्यांनी खाऊन टाकलं असं गुलाबराव पाटील म्हणतात. काय काय मी भोळा राहिलो असतो तर मी ऐकलं नाही, जे ऐकलं नाही त्याच्यावर काही बोलणार. चला, धन्यवाद. बोले ना. जगह जगह तिरंगा रैली निकाली जा रही है. आपकी नज़र में भारतवर्ष में तिरंगा रैली का क्या महत्व है? देखिए, हमारे लिए हमारा तिरंगा हमारी पहचान है. भारत माता की जय बोलना ये हमारी पहचान है. वंदे मातरम बोलना ये हमारी पहचान है. और आज ये तिरंगा रैली के माध्यम से हर घर में तिरंगा लगा है. हर एक भारतीय को अभिमान लगना चाहिए, गर्व लगना चाहिए. ऐसा तिरंगा यात्रा के वजह से एक अच्छा माहौल हमारे इस पूरे हिंदू राष्ट्र में आज बनते हुए हम लोग ने खुद ने देखा है. आज अखंड भारत दिवस हम सभी सेलिब्रेट करते हैं. अखंड भारत ये हम हर एक भारतीय का सपना है जो आदरणीय नरेंद्र मोदी जी जल्द ही पूरा करेंगे. इसलिए आज हम सभी के सभी एक भारतीय बन के आज यहाँ जुड़े हैं. जो ये देश को अपना देश मानता है उसके हाथ में तिरंगा रहना ही चाहिए. भारत माता की जय उन्होंने बोलना ही चाहिए. वंदे मातरम पूरा हमारा गीत गाना ही चाहिए. जो वो नहीं गाएगा वो पाकिस्तान और कराची जा सकता है, मगर ये देश ये हिंदू राष्ट्र है और यहाँ हर एक देश के ऊपर अभिमान रखने वाले हर एक नागरिक का हमारे देश के ऊपर प्यार है, अभिमान. 5,000 कोटीमध्ये निवडणूक आयोगाने संजयला पक्ष विकला असं संजय राजाराम राऊतला ते कुठलाही आरोप आत्तापर्यंत खरंच झालेले नाही आहे. म्हणून त्यांना कदाचित आकड्याचाच खेळ कळतो. त्यांनी कितीमध्ये पवारांना त्यांची उभाटा विकलं हे पहिलं त्यांना विचारा.